यमुना तीरा जय राधा राधा माधव राधे जय राधा हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर प्रेमानंदे हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नमो पंकजनाभाय नमो पंकजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये। ग्रंथराज श्रीमद्भागवत स्कंद 10 अध्याय 33 श्लोक संख्या है 36। ठीक हो गया वो कल। अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमास्थितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्। अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमास्थितं भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्।
अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमास्थितः भजते तादृशी क्रीडा याः श्रुत्वा तत्परो भवेत्। अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमास्थितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्। अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमास्थितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्। अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमाश्रितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्। अनुग्रहाय भक्तानां मानुषं देहमाश्रितः भजते तादृशी क्रीडा या श्रुत्वा तत्परो भवेत्। अनुग्रहाय कृपा करण्यासाठी भक्तांवर मानुषम मानव सदृश्य देहम शरीर रूप अस्थितः धारण करून भजते ते स्वीकारतात तादृशी अशा क्रीडा लीला या ज्याविषयी कृत्वा श्रवण करून तत्परः भगवंतांना समर्पित भवेत होतात. भाषांतरण तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती अभय शर्मा अरविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या शिष्यांद्वारे श्रील प्रभुपाद की जय. भाषांतर भगवंत आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी मानव सदृश रूप धारण करतात आणि सर्वांची मने आपल्याकडे वेधतील अशा मनोहारी लीला संपन्न करतात. या लीला श्रवण करणारे लोक त्यांच्या चरणी समर्पित होतात. तात्पर्य या संदर्भात श्री जीव गोस्वामी स्पष्ट करतात की भगवान श्रीकृष्ण करुणावश होऊन आपल्या मूळ द्विभुज रूपधारी रूपाद्वारे या भौतिक जगामध्ये अवतरित होतात आणि मानव समाजात बद्ध झालेल्या आपल्या भक्तांना हे रूप सहजपणे अनुभवता यावे हा त्यांचा असे करण्यामागचा उद्देश असतो. म्हणून येथे मानुषम देहमास्थितः अर्थात ते मानव सदृश रूप धारण करतात असे म्हटले आहे. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर भगवंतांच्या रास क्रीडेची स्तुती करून असे म्हणतात की या प्रणय क्रीडेमध्ये बद्ध जीवांच्या प्रदूषित अंतःकरणांना आकर्षून घेण्याची अचिंत्य आध्यात्मिक शक्ती आहे. भगवान श्रीकृष्णांच्या रासलीलेचे वर्णन ऐकणारा शुद्ध वा साधा अंतःकरणाचा कोणताही मनुष्य भगवत चरणाकडे आकृष्ट होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं स्वाद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितं च नमामि विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनेति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद.
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अनुग्रहाय भक्तानां मानुषम देहमास्थितः. भगवंत आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी मानव सदृश रूप धारण करतात. तर आपण ज्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये पाहिलेलं आहे की भगवंत जे आहेत ते की मनुष्याचा किंवा मानव सदृश रूप ते धारण करतात. मानुषम देहमास्थितः. तर या ठिकाणी श्रीजीव गोस्वामी जे आहेत ते सांगतात की बद्ध जीवांवर कृपा करण्यासाठी भगवंत जे आहेत ते काय करतात, करुणावश होऊन म्हणे आपल्या मूळ द्विभुज द्विभुजधारी रूप धारण करतात. तर आपण या जगामध्ये पाहतो की सर्व जे लोक आहेत त्यांना काय दोन हात आहेत. कशामुळं काय माहिती मला, त्यांना माहिती. सांगा कशामुळे दोन हात आहेत, सांगा बरं. हा, माणूस म्हणून दोन हात आहेत. आणि काय सांगायचं तुम्हाला. माकडाला पण दोन हात आहेत, वाघाला बी दोन हात आहेत. पण हात म्हणत नाही त्याला, पाय म्हणतात लोक. तर या ठिकाणी ते सांगतात की भगवंत जे आहेत आपल्या मूळ द्विभुजधारी रूप आहे. भगवंतांचं द्विभुजधारी रूप आहे म्हणून मनुष्याला द्विभुज आहे किंवा मनुष्याला दोन हात आहेत. नाही मी मानव म्हणून मला दोन हात आहेत असं नाही. म्हणून बायबल मध्ये सुद्धा येशू ख्रिस्त जे आहेत ते काय म्हणतात, मॅन हॅज मेड इन इमेज ऑफ गॉड. म्हणे मनुष्य जो आहे म्हणे देवाची प्रतिकृती बनवलेली आहे. म्हणून भगवंतांना दोन हात आहेत म्हणून आपल्याला दोन हात आहेत. त्याला जर पाय म्हणले असते तर त्याला पाय झाले की नाही. तर या ठिकाणी ते सांगतात की या भौतिक जगामध्ये भगवंत अवतार घेतात का करुणा भगवंतांना आहे म्हणून, किंवा करुणावश होऊन भगवंत अवतार घेतात. भक्तांवर अत्याचार झाल्यानंतर परित्राणाय साधूनां, साधूंचं रक्षण करण्यासाठी, विनाशाय दुष्कृतां, दुष्कृत्य लोकांचं काय करण्यासाठी म्हणे, विनाश करण्यासाठी. तर मग काही काही मूर्ख लोक जी आहेत आजकाल खूप आहेत जगामध्ये, ते भक्तांना त्रास देत राहतात. सारखं फोन करणार आणि काय करणार, त्रास देत राहणार. अहो मी गीता वाचली, भागवत वाचली, हे वाचलं ते वाचलं, तरी काय झालं म्हणे, अहो आजकाल एवढा अत्याचार होतोय तरी मग देव काय येत नाही खाली. त्यांचं रक्षण करण्यासाठी लोकांवर एवढा अत्याचार होत आहेत, लोकांवर बलात्कार होत आहेत, लोकांचं घर दुसरी लोक काढून घेत आहेत. एवढे मोठे भूकंप होत आहेत, लँडस्लाइड होत आहेत, तरी भगवंत काय येत नाही. येऊन जाऊन मरेपर्यंत एकच प्रश्न विचारत राहतात लोक, पण स्वतः कधी सुधारण्याचा प्रयत्न करत नाही. मी कसा सुधरू हे विचार नाही का. देवाने यायला पाहिजे कशासाठी, ह्या जगातील संकट निवारण. भगवंतांनी स्वतःच गीतेमध्ये सांगितले काय, दुःखालयम अशाश्वतम, हे जग जे आहे दुःखाने भरलेलं आहे आणि अशाश्वत आहे, कायमस्वरूपी काही राहणार नाही. मग तुमचं शरीरही कायम राहणार नाही. दऱ्या खोऱ्या, डोंगर, झाडे झुडपे, वेली, प्राणी, हे सर्व मग काय कायमस्वरूपी राहणार आहे का नाही. जसं गीतेमध्ये सांगितलं, ध्रुव मृत्यू जन्म ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू
झालेला आहे त्याचा जन्म पुन्हा काय आहे म्हणे निश्चित आहे. परंतु मनुष्यांना काय वाटतंय किंवा या जगामध्ये जिवंत आहेत त्यांना वाटतंय की मी कधी मरणार नाही. आणि दुसरं आहे की भगवंतांनी या जगामध्ये काय केलं पाहिजे, यायला पाहिजे. आता एवढा मोठा अत्याचार चालू आहे, भगवंतांनी आम्हाला वाचवण्यासाठी यायला पाहिजे. भगवंतांनी काय केलं पाहिजे, लँडस्लाइडला असा हात दिला पाहिजे, ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे त्या ठिकाणी बॉम्ब असा पकडला पाहिजे, असं लोकांना वाटतं. मग या ठिकाणी असं का आहे की भगवंत या जगामध्ये करुणा करण्यासाठी अवतार घेतात. तर म्हणे की ज्यावेळी भक्तांना त्रास होतो, अतोनात त्रास, त्याच वेळी भगवंत काय होतात, प्रकट होतात. परंतु आजकाल काय झालेलं आहे या जगामध्ये, साधूही तेवढे भगवंतांशी शरणागत नाही आणि तेवढ्या तीव्रतेने भगवंतांची भक्तीही करत नाहीत. खूप कमी लोक आहेत. किती लोक आहेत म्हणे, बोटावर मोजण्या इतके. आणि बोट काय आपल्याला 5 ची 6 नाहीत, किती आहेत, 5च आहेत. ह्या हाताची 5, ह्या हाताची 5, पायाची पकडली तर 10, म्हणजे एकूण 20 बोट आहेत. मग अशा लोकांचं रक्षण करण्यासाठी भगवंत थोडी येणार. तरी सुद्धा आपण भाग्यवान स्वतःला समजलं पाहिजे की भगवंत जे आहेत आपल्याला कृपावश, कारण आपण तिथपर्यंतच आपली प्रगती ठरवलेली आहे. काय, 3 वेळा चांगला प्रसाद खायला मिळो, मस्तपैकी आरामात राहो, काहीही त्रास न घेता. प्रचार प्रचार भगवंत बघून घेतील म्हणे, हे की नाही. प्रचार करणं काय, भगवंत त्यांचं बघून घेतील, त्यांचं डिपार्टमेंट आहे. आपलं डिपार्टमेंट काय, प्रसाद खाणे, आहे की नाही. काय काय लोक तर म्हणतात, सुख करता दुःख हरता, काय न करता पोट भरता. हे काहीच करत नाही म्हणे, तरी पण त्यांना 3 टाइम भगवंत खायला देतात. ही भगवंतांची कृपाच आहे, पण आपल्याला ती जाणवत नाही. भगवंत काय करतात, आपल्यावर कृपा करत आहे. मग या ठिकाणी ते म्हणे की जगामध्ये अवतरित होतात आणि मानवी समाजामध्ये बद्ध झालेल्या आपल्या भक्तांना हे रूप ते सहजपणे अनुभवता यावे, म्हणून हा त्यांचा असे करण्यामागचा उद्देश आहे. काय, मानव समाजामध्ये बद्ध असलेल्या आपल्या भक्तांना हे रूप सहजपणे अनुभवता यावे. का, भक्तांचं जे भगवंतांच्या प्रति प्रेम आहे ते अनुभवण्यासाठी हा भगवंतांचा प्रयास आहे. म्हणून भगवंत गोपींबरोबर, गोपांबरोबर, आपल्या मात्या पितांबरोबर, त्याचबरोबर मित्र सखांबरोबर, त्याबरोबर यमुना आहे, त्यानंतर झाडे झुडपे आहेत, लता वेली आहेत, कुंज आहेत, या सर्वांच्या ठिकाणी जाऊन काय करतात, भगवंत लीला करतात. कारण भक्तांना त्याचा अनुभव यावा म्हणून. नाहीतर भक्तांना जर अनुभवच नसता आला कोणाचा, भगवंतांचा, तर भक्तांनी कधी त्यांची भक्ती केली नसती भगवंतांची. आपल्याला पण भगवंतांचा काहीतरी अनुभव आहे म्हणून आपण काय करत आहोत, भक्ती करत आहोत. आपल्याला अनुभव नसेल तर आपण भगवंतांची भक्ती करणार नाही. का बरं, कारण अनुभव जो आहे तो एखाद्या गोष्टीला ठाम राहण्यासाठी काय करतो, प्रेरित करतो. कोणाकोणाला सांगता येत असेल, अरे वा माझा असा अनुभव आहे त्यामुळे मी भक्तीमध्ये आहे, माझं हे आहे म्हणून मी भक्तीमध्ये आहे, माझं ते आहे म्हणून भक्तीमध्ये आहे.
म्हणून परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जे आहेत त्यांना एकदा भक्तांनी प्रश्न विचारला राधानाथ महाराजांना की म्हणे महाराज म्हणे की आपल्या संस्थेमध्ये भरपूर जी लोक आहेत भक्तीमध्ये येतात, काही दिवस आपल्या बरोबर राहतात आणि नंतर सोडून जातात. किती आश्चर्य आहे म्हणे, एवढं मोठं आश्चर्य म्हणे. काय थोडे दिवस राहिले की निघून जातात. राधानाथ महाराज म्हणे ते आश्चर्य नाही म्हणे, निघून जातात ते आश्चर्य नाही म्हणे. ते आश्चर्य हे आहे की एवढे सर्व गोंधळ बघून सुद्धा लोक काय करतात या ठिकाणी राहतात, म्हणजे ते आश्चर्य म्हणे की भगवंतांची शरणागत आहेत आणि त्या संस्थेशी टिकून आहेत, ते आश्चर्य म्हणे. निघून जातात ते आश्चर्य बघा. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की कशा प्रकारे भगवंत जे आहेत भक्तांना अनुभव यावा. कोणाचा? भगवंतांच्या रूपाचा अनुभव यावा. म्हणून म्हणे की त्यांचा असा करण्यामागचा उद्देश आहे. आणि ते करण्यासाठी भगवंत काय करतात म्हणे, मानुषम तन्माश्रिता. भगवद्गीतेचे श्लोक आहे, मानुषम तन्माश्रिता. भगवंत काय करतात, मनुष्य रूपामध्ये, तनु म्हणजे देह, आणि मानुषम मनुष्याप्रमाणे काय करतात, तन्माश्रिता किंवा मानुषम देहमास्थित. हा दोन्ही एकच शब्द आहे, तनु आणि देह एकच शब्द आहे. अर्थात ते मानव सदृश रूप धारण करतात असे म्हटलेले आहे. बघा, भगवंत जे आहे त्यांना असं करण्याचं काहीही कारण नाही. किंवा मनुष्य जन्म घेऊन भगवंत येतात. मनुष्य जन्म घ्यायचं तर भगवंतांची इच्छा आहे, पण भगवंत फक्त मनुष्य जन्मच घेतात का, तर असं नाही. हा जसं दशावतार मध्ये आपण पाहतो की कूर्म, वराह, नरसिंह, त्यानंतर वामन, असे भगवंत वेगवेगळे अवतार घेतात. कूर्म अवतार घेतात कासवाच्या रूपामध्ये, वराहाच्या रूपामध्ये, नरसिंहाच्या रूपामध्ये. त्या लीलेमध्येही भगवंत जे आपल्या रूपात करून देतात, परंतु तितकंस असं प्रेमळ वाटत नाही. कोणाला वाटतंय का कासवावरती प्रेम करावं? काही काही लोक तर कासव बघितलं तर पळून जातात. काही लोक हातामध्ये धरतात, काही लोक त्याचं पालन करतात. पालन करतात म्हणजे काय, आणायचं आणि पाण्यामध्ये सोडून द्यायचं त्या कासवाला, त्याला खायला प्यायला घालायचं, तेवढंच. वराह, आपल्याला या जगामध्ये वराह दिसले तर आपल्याला वाटतं की काय, ग्राम स्वच्छता अभियान चालू आहे की नाही. त्यानंतर नरसिंह भगवंत बघितले तर काही लोक तर घाबरून जातात. काही भक्त पण घाबरतात, असं थोडी आहे की भक्त घाबरत नाहीत. काही लोकांना, काही भक्त जे आहेत त्यांना मायापूरला घेऊन गेलं, पहिल्यांदा ज्यावेळी ते नरसिंह भगवंतांना बघतात घाबरून जातात. असं नाही की खूप, त्याने 1000 वेळा नाही 10,000 वेळा जरी नरसिंह आरती म्हणली असेल तरी सुद्धा ज्यावेळी ते मायापूरचे स्थानू नरसिंह जे आहेत, म्हणजे स्तंभातून प्रकट झालेले भगवंत, त्यांचं दर्शन केल्यावर सर्वात प्रथम तर घाबरूनच जातात. भगवंतांचे लाल लाल डोळे आहेत, त्यांचे कान आहेत असे उभे, त्यानंतर हात जे आहेत, नख जे आहेत ते एकदम तीक्ष्ण नख, असा भगवंतांचा अवतार बघून म्हणे घाबरतात. कोण? भक्त सुद्धा घाबरतात. म्हणून ज्यावेळी नरसिंह भगवंत प्रकट झाले त्यावेळी ब्रह्माजी जे आहेत, नारद मुनी ब्रह्माजींना म्हणाले, अहो पुढे जावा, नरसिंह भगवंत जे आहेत त्यांना शांत करा. ब्रह्माजी म्हणतात की भगवंतांचा एवढा राग
मी सहन करू शकत नाही. त्यानंतर शिवजींना सांगतात, तर शिवजी सुद्धा म्हणतात की मी सुद्धा भगवंतांचा असा जो अवतार आहे तो पहिल्यांदाच बघतोय मी. त्यानंतर लक्ष्मीजी आहेत, अहो तुमचे पतिदेव आहेत, त्यांना शांत करा. लक्ष्मी पण म्हणे हे जरी माझे पतिदेव आहेत तरी सुद्धा त्यांचा असा अकराळ विक्राळ रूप जे आहे ते पाहून मला पुढे जायचं धाडस होत नाही. मग नारद मुनी सगळ्या शेवटी काय म्हणतात, प्रल्हादा तुझ्यासाठीच भगवंतांनी हा अवतार घेतलाय, तूच भगवंतांना शांत करू शकतो. बघा, मग यावरून समजून येते की भगवंत जे आहेत मनुष्याच्या रूपामध्ये ज्यावेळी नाही त्यावेळी तितकंस असं प्रेम जे आहे सर्व मनुष्यांना त्यांच्या प्रती असं वाटत नाही. प्रेम आहे नाही असं नाही, पण भीती वाटते. पण ज्यावेळी भगवंत मनुष्य देह जे आहे तो धारण करतात त्यावेळी त्यांच्या प्रती आपुलकी आहे, त्यांच्या प्रती जास्त प्रेम आहे, अजून गाढ प्रेम. म्हणून या ठिकाणी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहेत पुढे म्हणे की रास क्रीडेची स्तुती करतात. कोण? विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. ते म्हणतात की भगवंत जे आहेत अशा प्रणय क्रीडांमध्ये बद्ध जीवांच्या प्रदूषित अंतःकरणाला आकर्षून घेण्याची अचिंत्य आध्यात्मिक शक्ती आहे. म्हणे की भगवंतांची ही जी रास क्रीडा आहे ती रास क्रीडेचं वैशिष्ट्य जे आहे ते या ठिकाणी सांगितले. म्हणे की या जगातील बद्ध जीव आहेत ज्यांची अंतःकरण दूषित झालेली आहेत, म्हणजे जे काम वासनेने पीडित आहेत अशा लोकांना आकर्षित करण्याचं विशेष सामर्थ्य जे आहे ते प्रणय क्रीडेमध्ये किंवा भगवंत रास लीलेमध्ये काय आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे, रास क्रीडेचं वैशिष्ट्य. जय श्री श्री राधा गोविंदे भगवान की जय, श्री श्री गौरनिताय की जय, शिल प्रभुपाद की जय. म्हणजे रास क्रीडा जी आहे ती म्हणे की विशिष्टत्व आहे किंवा बद्ध जीवाच्या हृदयातून काम वासनेचं समूळ उच्चाटन करण्यासाठी या लीलेचे श्रवण आवश्यक आहे. जसं की पूतनेचा वध जो आहे असं सांगितलं जातं की जे भोंदू गुरु आहेत त्यांचा आश्रय घेणे, त्यानंतर तृणावर्त जे आहे, त्यानंतर अशा वेगवेगळ्या लीला श्रवण केल्यानंतर म्हणे की हृदयातील एक एक जे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आहे या सर्व गोष्टी हृदयातून निघून जातात एक एक लीला श्रवण केल्यानंतर. परंतु रास क्रीडा श्रवण केल्यानंतर हृदयातून सगळ्यात मोठा शत्रू जो काम आहे तो निघून जातो असं सांगितलं. म्हणून म्हणे की बद्ध जीवांच्या प्रदूषित अंतःकरणांना देखील आकर्षून घेण्याची अचिंत्य अशी आध्यात्मिक शक्ती या क्रीडांमध्ये आहे. तर सांगण्याचं महत्व असं आहे की म्हणे की या भगवान श्रीकृष्णांच्या रासलीलेचे वर्णन ऐकणारा शुद्ध वा साध्या अंतःकरणाचा कोणताही मनुष्य, तर या ठिकाणी लिहिले की शुद्ध आणि साध्या अंतःकरणाचा मनुष्य. तर मग कधी कधी आपल्याला वाटू शकते की शुद्ध आणि साध्या अंतःकरणाचा मनुष्य या जगामध्ये सापडणं अवघड आहे. परंतु अंतःकरण दूषित असलेला मनुष्य तुम्हाला सापडणं सोपं आहे. जवळजवळ प्रभुपाद म्हणायचे 99% ऑफ दिस वर्ल्ड, म्हणजे 99% लोक जी आहेत या जगामध्ये म्हणे दूषित अंतःकरणाची लोक आहेत. मग शुद्ध आणि साध्या अंतःकरणाचा तर आपण बिल्वा मंगल ठाकूर जी आहे त्यांचं उदाहरण पाहू शकतो की हृदयामध्ये काम वासना भरलेली आणि आपले पिता ज्यावेळी देहावसन झालं
आणि देहावसन झाल्यानंतर सायंकाळी बेचैन झाले एका वेश्येला भेटण्यासाठी. आणि असं वर्णन येतं की त्यांनी नदी, भरपूर पाऊस झाला, नदी वाहत होती, नदीवरती म्हणजे प्रेत वाहून आलं, त्या प्रेतावरती बसून नदी पार केली. त्यानंतर सापाला धरून म्हणे त्या वेश्येच्या घरी गेले. आणि तिथे गेल्यावर ती वेश्या जी आहे तिने सांगितलं की अहो, एवढी खडतर तपश्चर्या करून तुम्ही मला प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी आले, पण मी तुम्हाला प्राप्त होईल हे काही शक्य नाही. पण एवढ्याच प्रयत्नामध्ये जर तुम्ही भगवान श्रीकृष्णांची जर भक्ती केली तर निश्चितपणे ते तुम्हाला प्राप्त होतील. बघा, छोटस काय म्हणतात त्याला, आध्यात्मिक ज्ञान. ते प्राप्त केल्यानंतर बिल्वा मंगल ठाकूर जे आहेत ते वृंदावनाला निघाले, वृंदावनात जायला निघाले. आणि वृंदावनामध्ये जात असताना काय झालं की पुन्हा ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी त्यांच्या हृदयामध्ये पुन्हा एकदा काम वासना जागृत झाली. नंतर त्यांनी स्वतःचे डोळे फोडले. बघा, म्हणे की काम वासना डोळ्याने हृदयामध्ये प्रवेश करते. मग काय, डोळे नाही राहिले तर म्हणे की काम वासना हृदयात येणार नाही. मग काय झालं की भगवंतांच्या प्रती इतके शरणागत झाले की स्वतः भगवंत जे आहेत त्यांना वृंदावन दाखवले. बघा, आणि त्यांनी ग्रंथ लिहिले, कृष्ण कर्णामृत, भगवंतांच्या लीलांचं वर्णन. मग म्हणे की म्हणून या भगवंतांच्या रास क्रीडा ज्या आहेत तो ऐकणारा म्हणे शुद्ध आणि साध्या अंतःकरणाचा कोणताही मनुष्य. तर बिल्व मंगल ठाकूर जे होते साध्या अंतःकरणाचे व्यक्ती होते. बघा, हृदय जरी काम वासनेने भरलेलं आहे तरीही साध्या अंतःकरणाचे व्यक्ती आणि शुद्ध. बघा, हा फरक आहे. कारण अंतःकरण जे आहे ते सतत काम वासनेने प्रेरित नाही, हा फरक. म्हणून या भगवंतांच्या रासलीला जे आहेत त्याचं वर्णन ऐकणारा मनुष्य जो आहे तो म्हणे की भगवत चरणाकडे आकृष्ट होतो. त्याचं उदाहरण पण आहे बिल्वा मंगल ठाकूर, की भगवंतांच्या लीला श्रवण करून काय झाले, भगवंतांकडे आकृष्ट झाले. हा फरक आहे. मग हे म्हणे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्रिकालाबाधित म्हणजे भूतकाळामध्ये पण सत्य होतं, वर्तमान काळामध्ये पण सत्य आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा सत्य असणार आहे. म्हणून या ठिकाणी सांगत आहेत की कशा प्रकारे भगवंत जे आहेत म्हणे की सर्वांची मने आपल्याकडे वेदतील अशा मनोहर लीला संपन्न करतात. तर भगवंत जे आहेत फक्त रास क्रीडा ऐकूनच आपण शुद्ध होऊ असं नाहीये. म्हणून काही लोक जे आहेत भ्रमामध्ये असतात. इवन भक्त सुद्धा कधी कधी भ्रमामध्ये जातात. का, भगवंतांच्या ज्या रास लीला सांगतील त्यांच्याच कथा आपण आम्ही ऐकणार. जसं भगवंतांच्या ज्या लीला आहेत पूतना वध पासून ते भगवंत धामाला जाईपर्यंत सर्व लीला सर्व लोकांना भगवत धामाकडे जाण्याचं आणि भगवंतांच्या चरणाप्रती आसक्त होण्याचं साधन जे आहे ते भगवंतांच्या लीला श्रवण करण्याचं आहे. पण या रासलीलेला एवढं महत्व का आहे, कारण हृदयातून काम वासना बाहेर काढायची म्हणल्यावर खूप प्रयत्न करावे लागतात. ज्याप्रमाणे बिल्व मंगल ठाकूर जे आहेत
त्यांना करावा लागला. तर आजकाल तर आपण या जगामध्ये पाहतो की किती काम वासनेने पीडित लोक आहेत. म्हणजे ही काम वासना एकाच गोष्टीच्या प्रती नाही तर सर्व गोष्टींच्या प्रती. जसं की अं, जे आपले 5 इंद्रिय आहेत त्याविषयी काय आहे आसक्त असणे, चांगलं म्युझिक ऐकण्यासाठी, चांगलं दृश्य पाहण्यासाठी, त्यानंतर चांगल्या गोष्टींना स्पर्श करण्यासाठी, चांगलं खाण्यासाठी. म्हणून आपण जे आहे ते भगवंतांच्या लीला जे आहेत यांचं श्रवण सतत केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जे आहे शिल प्रभुपाद यांचे शिष्य जे आहेत ते विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आणि जीव गोस्वामी जे आहेत त्यांच्याद्वारे स्पष्ट करत आहेत काय की भगवंत जे आहेत मूळ जे आहेत द्विभुज रूपधारी आहेत. त्याचबरोबर भगवंतांच्या लीला कथा श्रवण केल्यानंतर म्हणे आपलं अंतःकरण जे आहे दूषित अंतःकरण ते म्हणे काय करू शकतो की भगवंतांच्या चरणाकडे आकृष्ट करू शकतो. म्हणून या लीलांचे श्रवण करणं काय आहे महत्वाचं आहे. आणि पुढे मग भगवंतांच्या लीला श्रवण केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे असं पण सांगितलेलं आहे की म्हणे की या लीला श्रवण केल्यानंतर गोपी जे आहेत त्यांना हे भाग्य का लाभलं, गोपींनाच का बरं भाग्य लाभलं भगवंतांबरोबर लीला श्रवण करण्याची किंवा लीलेमध्ये भाग घेण्याची. त्याचं एक महत्वाचं कारण जे आहे ते पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणजे काय म्हणे की भगवंतांचा या गोपी ज्या आहेत त्या कधीही मत्सर करीत नव्हत्या. आणि आपण भौतिक जगामध्ये आलो का तर आपण भगवंतांचा मत्सर केलेला आहे. म्हणून भगवंत आहेत तेच का किंवा त्यांनाच सर्व आनंद का आम्हाला का नाही असं भगवंतांचा द्वेष किंवा मत्सर केल्यामुळे आपण काय झालेलं आहे या जगामध्ये आलेलो आहे. तर आपल्याला एक पुन्हा सुवर्ण संधी आहे भगवंतांच्या लीला श्रवण करणे आणि भगवंतांच्या धामामध्ये परत जाण्यासाठी. आणि म्हणून या लीला श्रवण करणं अतिशय महत्वाचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की जय. शील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरि हरि बोल.